आज आपण तलाठी भरतीसाठी 15 महत्वाचे MCQ प्रश्न सोडवणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय असतील. उत्तर सांगण्यापूर्वी 5 सेकंद विचार करा आणि तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रश्न क्रमांक 1. तलाठी कोणत्या विभागात कार्यरत असतो? पर्याय ए. ग्रामविकास विभाग, बी. महसूल विभाग, सी. कृषी विभाग आणि डी. पोलीस विभाग. बरोबर उत्तर आहे बी. महसूल विभाग. प्रश्न क्रमांक 2. 7/12 उतारा कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहे ए. जन्म नोंद, बी. जमिनीची महसुली माहिती, सी. मतदान यादी आणि डी. आधार कार्ड. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 3. 8 उतारा कशाची माहिती देतो? पर्याय ए. एका जमिनीची, बी. एका मालकाच्या नावावरील जमिनींची, सी. गावांची लोकसंख्या आणि डी. ग्रामपंचायत कर. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 4. फेरफार म्हणजे काय? पर्याय आहे ए. जमीन मोजणी, बी. महसूल नोंदीतील बदलाची नोंद, सी. कर भरणे आणि डी. पीक पाहणी. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 5. वारस नोंद कधी केली जाते? पर्याय आहे ए. जमीन विकल्यानंतर, बी. जमीन खरेदीनंतर, सी. जमीनधारकाच्या मृत्यूनंतर आणि डी. पीक कापणीनंतर. बरोबर उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 6. पीक पाहणीची नोंद कोणत्या गाव नमुन्यात केली जाते? पर्याय ए. नमुना 6, बी. नमुना 11, सी. नमुना 8 आणि डी. नमुना 21. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 7. जमाबंदी म्हणजे काय? पर्याय आहे ए. एका जमिनीचा उतारा, बी. गावातील सर्व जमिनींची महसुली अभिलेख, सी. मालमत्ता कर आणि डी. ग्रामपंचायत रेकॉर्ड. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 8. तलाठीचे मुख्य काम कोणते? पर्याय आहे ए. रेशन कार्ड बनवणे, बी. महसुली नोंदी ठेवणे, सी. पोलीस तपास आणि डी. बँक खाते उघडणे. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 9. ग्रामसेवक कोणत्या विभागाशी संबंधित असतो? पर्यायी उत्तर आहे ए. महसूल विभाग, बी. ग्रामविकास विभाग, सी. आरोग्य विभाग आणि डी. शिक्षण विभाग. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 10. 7/12 उतार्यात कोणती माहिती असते? पर्याय आहे ए. जमिनीची माहिती, बी. वाहनाची माहिती, सी. बँक खात्याची माहिती आणि डी. मतदान यादी. बरोबर उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 11. फेरफार नोंद कधी केली जाते? पर्याय उत्तर आहे ए. जमीन व्यवहार झाल्यावर, बी. मतदानावेळी, सी. शाळा प्रवेशावेळी आणि डी. पासपोर्ट काढताना. बरोबर उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 12. तलाठी कार्यालयात सर्वाधिक वापरला जाणारा उतारा कोणता? ऑप्शन आहे ए. 7/12, बी. मार्कशीट, सी. पॅन कार्ड आणि डी. पासपोर्ट. बरोबर उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 13. महसूल विभागाचा गाव पातळीवरील अधिकारी कोण? पर्याय उत्तर आहे ए. सरपंच, बी. तलाठी, सी. ग्रामसेवक आणि डी. पोलीस पाटील. बरोबर उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 14. 7/12 उतारा कोणत्या जमिनीसाठी वापरला जातो? ए. शेत जमीन, बी. रेल्वे, सी. विमानतळ आणि डी. रस्ता.
बरोबर उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 15. तलाठी भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय असते? ए 12वी, बी 10वी, सी पदवी आणि डी 8वी. बरोबर उत्तर आहे सी. तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत? 15 पैकी 15 की 10 पेक्षा कमी? तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या भागात आणखीन 15 नवीन प्रश्न घेऊन भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संदीप रोडे ऑफिशियल पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.